तुमच्यापैकी बऱ्याच मुलांचे फिजिकल झाले आहेत आणि वाट आहे तर पेपरची. जवळपास 14 मार्चला पेपर होईल हे कन्फर्म झालेलं आहे. त्यामुळे बरेच विद्यार्थी टेन्शनमध्ये आले आहेत की आता काय करू, किती अभ्यास करू, किती घंटे करू. हे सगळं टेन्शन बाजूला ठेवा. जर टेन्शन घ्याल तर नक्कीच नुकसान होईल. पण टेन्शन नाही घेतलं, समजदारीनं काम केलं, रिलॅक्स मोडमध्ये अभ्यास केला तर फायदा निश्चित होईल. मग या दिवसांमध्ये करायचं काय असते, तर तुमचा जो अभ्यास झालेला आहे त्या अभ्यासाला रिवाइज करा. आता जे राहिलं आहे ते राहू द्या, पण जेवढं तुम्ही केलं आहे पहिल्यांदा त्याला एकदा चांगलं करून घ्या. त्यातले काही की पॉईंट्स काढा जे तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता, ज्या ठिकाणी तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता ते तुम्ही मार्किंग करून ठेवा. म्हणजे लास्ट रिव्हिजनमध्ये तुम्ही फक्त पेजेस जरी पलटवले, तुम्हाला फक्त अडचणीचे पॉईंट्स दिसले पाहिजे. आपला सिलेबस काय, मॅथ, रिजनिंग, मराठी, जीएस, मग यामध्ये आपला कोणत्या सब्जेक्टमध्ये कुठे अडचण आहे का, कुठे आपल्याला रिव्हिजनची गरज आहे का, तेवढं नेमकं वाचा. आणि चालू घडामोडीला एकदा व्यवस्थित वाचून घ्या. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये पेपर देऊन राहिले तिथलं जिल्हा विशेष वाचा आणि पेपर सेट सॉल्व करताना थोडं ॲनालिसिस करतच जा की आपलं कुठं चुकून राहिलं, आपला गोल चुकून राहिला का, किंवा आपण वाचताना काही गडबड करून राहिलो का प्रश्नामध्ये. या बारीक गोष्टींवर लक्ष द्या. तुम्ही वर्षभर 2 वर्ष किती अभ्यास करता याला काही महत्त्व नसतं. तो 1.5 तास तुम्ही किती योग्य पद्धतीने हँडल करता त्याला महत्त्व असतं. मग तो 1.5 तास आपल्याला व्यवस्थित हँडल करण्यासाठी आपल्या मनाची तयारी असली पाहिजे. आपण जर घाबरून राहिलो, आपण जर टेन्शनमध्ये राहिलो तर त्या ठिकाणी काय होईल की नक्कीच आपला लॉस होईल. आपलं जे एक्झिक्युशन व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीने आपण अभ्यास केला तो होणार नाही. त्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा. आता झालाय ते झालं आहे, जेवढा अभ्यास झालाय तेवढा झालाय. फक्त त्यातले प्रश्न आले तर चुकले नाही पाहिजे. यासाठी तुम्हाला व्यवस्थित रिव्हिजन करायची आहे. पण 14 तारखेला पेपर आहे असं मानलं तर 13 तारखेला काय करावं, तर जास्तीत जास्त अभ्यासच करू नये. रिव्हिजन मारायचीच नाही पहिल्या दिवशी. जे नाही वाचलं आहे ते वाचा. त्याने काय होईल की कन्फ्युजन होणार नाही. पेपरच्या आदल्या दिवशी आपली योग्य झोप झाली पाहिजे. आपण रिलॅक्स मोडमध्ये असलो पाहिजे. काही जर फिजिकल प्रॉब्लेम असेल, तब्येतीचे असेल तर आधीच व्यवस्थित करून घ्या. कारण पेपरच्या दिवशी तुमची तब्येत बिघडायला नको. तुम्ही पेपरच्या दिवशी व्यवस्थित शांततेत, संयमात पेपर स्टार्ट करायचा आहे. जेव्हाही तुम्ही पेपरला सेंटरमध्ये जा, थोडंसं आधी जा, म्हणजे रिलॅक्स मोडमध्ये राहणार. तुम्हाला स्वतःसाठी एक जागा पाहिजे आणि एक जागा आहे तुमच्यासाठी म्हणून तुम्ही फॉर्म भरलेला आहे. मग त्या जागेत तुमचं सिलेक्शन होईल हा स्वतःवर विश्वास ठेवून जायचा आहे. जर टेन्शन नाही घेतलं तर निश्चितच लागणार. खूप जास्त टेन्शन घेतलं तर कदाचित बिघडू शकते आणि तुम्हाला तुमचा रिझल्ट काढायचा आहे. मग रिझल्ट काढायचा आहे तर टेन्शन घेऊ नका. नाही काढायचं असेल मग तुमची इच्छा. धन्यवाद.